अशी ब्रेकिंग बातमी आपण सध्या पाहतोय। तर 4 अपक्षांनी शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे। आताची ही मोठी बातमी। तर आपल्या बरोबर राजेंद्र यड्रावकर आहेत शिरोळमधून, हे अपक्ष उमेदवार ज्यांनी शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे। राजेंद्रजी, एकंदरीतच तुम्ही शिंदेंना आता पाठिंबा दिलेला आहे। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात काल जो काही विजय समोर आला, जी आकडेवारी समोर आली ती खऱ्या अर्थाने पाहण्याजोगी होती। या पार्श्वभूमीवरती तुमचा हा निर्णय एकंदरीतच कसं बघता? महायुतीनं मला माझी जागा सोडलेली होती शिरोळची, त्यामुळे मी महायुती बरोबर राहायचा निर्णय माझ्या तालुक्यातल्या जनतेनं मला तेच माइंडेड दिलेला आहे। त्यामुळे मी निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्यावर गेल्या 2.5 वर्षामध्ये मंत्रीपद असताना सुद्धा सोडून एकनाथ शिंदे साहेबांच्यावर राहण्याचा निर्णय 2.5 वर्षापूर्वीच घेतलाय। आता सुद्धा माझा निर्णय एकनाथ शिंदे साहेब सांगतील त्याप्रमाणे आपण राहू। जी, एकंदरीतच आज जी बैठक होणार आहे त्याला देखील तुम्ही उपस्थित राहणार आहात, त्याबाबत तुमचं मत? निश्चितपणे मी त्या बैठकीला उपस्थित राहणार। तर तुम्ही एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय? हो जी, एकंदरीतच या संपूर्ण घडामोडी ज्या घडतात त्याकडे लक्ष असेल। तुम्ही ज्या प्रकारे बातचीत केली त्यासाठी धन्यवाद राजेंद्रजी, तुम्ही संपर्क साधल्याबद्दल। तर आपण राजेंद्र यड्रावकर हे अपक्ष आमदार आहेत शिरोळचे, यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करत होतो। आजच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत। आधीपासून ते शिवसेनेबरोबर होते आणि एकनाथ शिंदेंना माझा पाठिंबा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। एकंदरीतच राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडींना वेग आलेला आहे। याच्यामध्ये 4 अपक्षांनी शिंदेंना पाठिंबा दिलाय। शिंदेंचे शिलेदार असलेले शरददादा आपल्या सोबत आहेत। खरं तर निवडणुकीत उभं राहिल्यापासून त्यांनी पायाला भिंगरी बांधली होती आणि भिंगरीच नव्हती तर पायात चप्पल सुद्धा घातली होती। आपण व्हिज्युअलमध्ये पाहू शकतोय अशा पद्धतीने त्यांनी पण केला होता आणि हा विजयश्री त्यांनी खेचून आणलेला आहे। दादा, खरं तर स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये आणि विजयाच्या तुम्हाला शुभेच्छा सुद्धा। मला सांगा, कशा पद्धतीने हा विजय तुम्ही खेचून आणलाय? हा विजय माझ्या सर्वसामान्य जनतेने खेचून आणलेला आहे। त्यांनी मनावर घेतले, तन मन धन अर्पण माझ्या जनतेने हा विजय खेचून आणलाय। त्यांच्या लक्षात आलं की मागच्या वेळेला कुठेही डाव करून मला पाडण्यात आलं। ज्या माणसाने 2242 कोटीचा राज्यातला 1 नंबरचा निधी आणला, अष्टवेळा रस्ते केले, पर्यटन तालुका केला, तरी सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं। हे लोकांना काही रुचलं नाही। मागच्या वेळेला ते सगळी मंडळी वाहत गेली भावनेच्या आरी जाऊन। यावेळेला मात्र निर्णायक लढाई झाली आणि जनतेने निवडणूक हातामध्ये घेऊन हा विजय मला केवळ आणि केवळ माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेने मला हा विजय मिळवून दिला। 2014ला इंजिन धावलं होतं, आज रिक्षा धावली। खरं तर मला वाहन हे लकी आहे असं म्हणावं लागेल, त्यामुळे माझं हे रिक्षा सुद्धा धावलेली आहे। खरं तर मधल्या काळामध्ये तुम्ही अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला, युतीमध्ये बंडखोरी झाली, त्यानंतर आताची गणितं काय असतील? तुम्हाला पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री जे होते शिंदे हे पुन्हा कॉल करतील? सत्तास्थानामध्ये तुमचा काय नेमका रोल असणार आहे? कॉल तर चालू आहे, कॉल झालेला आहे। मी मुंबईच्या दिशेने जाणारच आहे, पण मी आपल्याला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या वेळेला तरी आम्ही कितीही संघर्ष झाला तर महाराष्ट्राच्या असलेल्या सरकारला विचारू, मंत्रिमंडळ कॅबिनेटमध्ये छत्रपती शिवरायांच्या भूमीला स्थान का नाही? या यशवंतराव चव्हाणांनी पहिला सुवर्ण कलश किल्ल्या शिवनेरीला आणला आणि इथं कॅबिनेट घेऊन पहिल्यांदा बलशाली महाराष्ट्राची स्वप्न पाहिली। त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला 19 फेब्रुवारीला या ठिकाणी शिवजयंतीला मानवंदन द्यावी लागते। मग शिवरायांच्या नावाने तर सगळं चाललंय, मग शिवरायांच्या भूमीला आतापर्यंत अंधारात ठेवायचं कारण काय? हा साधा प्रश्न आहे। त्यामुळे यावेळेला पहिला कॅबिनेट हे जुन्नरचे किल्ले शिवनेरी मागेल। खरं तर या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, तुमच्यावरती अनेक तुमचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले, त्यानंतर सुद्धा जनता तुमच्या सोबत राहिली। नाही, हे सगळे फेक व्हिडिओ बनवले त्यांनी पहिल्यांदा फेक माणसं आणली शरद सोन नावाची, त्याच्यानंतर त्यांनी माझा अपप्रचार केला, माझ्या काही नावाच्या आवाजाचे काही डमी तयार केले आणि ते सगळं आताच्या नवीन अत्याधुनिक असलेल्या यंत्रणेचा त्यांनी वापर केला। पण जनतेला लक्षात होतं की शरद सोनने गेले 20 वर्ष आपल्यावर वागतायत, त्यांचा स्वभाव त्यांचं वागणं अतिशय निर्मळ आहे आणि त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये एकदम बिंदास होतो की जुन्नरची जनता ही किल्ल्या शिवनेरीची जनता मी जो शिवभक्त म्हणून माझ्याकडे पाहते, त्या अनुषंगाने मला हा विजय दिल्याशिवाय राहणार। आपला माणूस ही मागच्या वेळेस तुम्ही एक वेगळी ओळख तयार केली होती, ह्यावेळेस ही ओळख कुठं जाईल आणि काय करायचं राहिलं आणि काय करायचं नेमकं शिवनेरी आणि ह्या आपल्या सगळ्या शिवजन्मभूमीमध्ये?
बघा, हा महाराष्ट्र राज्याचा सगळ्यात मॉडेल तालुका राहील. या तालुक्याचा सगळा महाराष्ट्राला मॉडेल म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अधोरेखित अशा पद्धतीची उंची त्यांना सगळ्यांना पाहायला इकडे यावं लागेल. अतिशय सुंदर सर्वांगीण विकासाचा हा धोरण आखलेला आहे. पर्यटन तालुक्याला 5,000 कोटीचा आराखडा आपण मागतोय, तो माझ्या टेबलावर तयार आहे. त्याची सुद्धा मागणी आपण करतोय आणि खूप सारं करण्यासारखं आहे या तालुक्यासाठी. आपण पाहाल की हा तालुका मॉडेल तालुक्याला बिबट सफारी चालू होईल, दारेगाड फुटला जाईल आणि सगळे पर्यटक आपण जगभरात इथं आणू. छत्रपती शिवरायांच्या जगातला सगळ्यात उंच पुतळा हा वर्ष दीड वर्षामध्ये 100% पुरवला जाईल. त्यामुळे आपल्या सर्वांना सांगतो, या तालुक्याला स्पर्धा राहणार नाही, हा तालुका अव्वल होईल. नक्कीच. तर आपल्यासोबत होते शरददादा सोनवणे. आपण पाहिलं खरं तर आपला माणूस ही जी ओळख होती त्यांनी सार्थ ठरवलेली. जुन्नरकरांनी पुन्हा एकदा अपक्षांना साथ दिलेली. इथं ना पवारांची चालली ना अजित पवारांची, इथं चालली की फक्त शरददादांची. रायचंद्र शिंदे, न्यूज 18 लोकमत, शिंदे.